हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचं ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आपण आज जाणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त एका शिवपूर्वकालीन महादेव मंदिरात। हे मंदिर नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बेलवाडी या गावी स्थित आहे, तरी ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपण आलो आहोत बेलवाडी गावामध्ये। आपण बघू शकता की रस्ता कच्चा असून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविक महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत। तर तुम्ही व्हिडिओ पाहत राहा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंबे लंबितां भुजंग तुंग मालिका। आपण बघू शकता की भाविक भक्त मोठ्या उत्साहाने भजन व कीर्तन करीत दर्शनासाठी येत आहेत। सर्व गावकरी मंदिराकडे जाताना तर आपण मंदिराकडे जाऊ। शिवो शिवम जटाकटाह सप्रमभ्रमण्य लिंप निर्जरी विलोल विची वल्लरी विराजमान मूर्धनी। धगत धगत गज्ज्वल ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणं मम। ओम नमः शिवाय, आपण मंदिर बघू शकता। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। धराधरेंद्र नंदिनी विलास बंधु बंधुरस स्फुरत्तिगंत संतती प्रमोदमान मानसे। मित्रांनो, आपण मंदिराचं कोरीव काम बघू शकता। निरुद्ध दुर्धरापदी क्वचि दिगंबरे मनो विनोद में तु वस्तुनी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। जटाभुजंग पिंगल स्फुरत् फणामणि प्रभा कदंब कुंकुमत्र प्रलिप्त दिग्व भूमुखे। मदांध सिंधुरस्फुरत्व गुत्तरीय मेदुरे मनो विनोद मद्भुतं बिभर्तु भूत भर्तरी। मित्रांनो, या ठिकाणी रस्त्यालाच नव्हे तर मंदिरामध्ये सुद्धा भजन खूप उत्साहाने गायले जाते। आपण जरा ऐकून घेऊ। सहस्रलोचन प्रवद्य देशलेख शेखर प्रसून धूलि धोरणि विदूसरांग्रि पीठभू। भुजंगराज मालया निबद्ध जाट जूटक श्रिये चिराय जायतां चकोर बंधु शेखर। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ललाट चक्रज्जल धनंजय स्फुलिंग निपीत पंचसायकं नमन्निलिम्बदायकं। सुधामयूखलेखया विराजमान शेखर महाकपालि संपदे शिरोजटा मलस्तुना।
पट्टिका धगद्द गद्द गज्ज्वल धनंजयाहुति कृता प्रचंड पंचसायके धराधरेन्द्र नंदिनी कुचाग्र चित्र पत्रक प्रकल्पनेक शिल्पिनी त्रिलोचने रतिर्ममा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नवीन मेघ मंडली निरुद्ध दुर्दुरस्फुरत् पूनिशीत नीतम प्रबद्ध बंध कंदरा निलिंप निर्झरीधरस्तनोतु कृत्य सिंधुर कला निधान बंधुर श्रियं जगत्सुरंदरा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय प्रफुल्ल नील पंकज प्रपंच कालिम प्रभा वलंबि कंठ कंदली रुचि प्रबद्ध कंदरम स्फुरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदान्ध कच्छिदं तमन्त कच्छिदं भजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अखर्व सर्व मंगला कला कदंब मंजरी रस प्रभाव माधुरी विजृंभणा मधुव्रतम् पुरांतकं पुरांतकं भवांतकं मखांतकं गजांतकांतकांतकं तमंतकांतकं भजे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जयत्पदभ्र विभ्रमभ्र मद्भुजंग मश्वस द्विनिर्गमद्ग्रम स्फुरत् कराल भाल हव्यवान्. आता आपण मंदिराविषयी गावकऱ्यांकडून त्यांचे मत ऐकून घेऊ. आमच्या बिलवाडी गावामध्ये पूर्वी पुरातन काळातील हेमडपंथी राजातील या शिवालय मंदिर आहे आणि या शिवालय मंदिरामध्ये आज महाशिवरात्र निमित्त सर्व बिलवाडी ग्रामस्थ मंडळी पुरुष वर्ग व महिला वर्ग व लहान थोर या मोठ्या संख्येने आज आम्ही या महाशिवरात्र निमित्त आम्ही दर्शनाला या ठिकाणी आलो आहे. आणि असं म्हणजे या ठिकाणी असं की सरकारने एक लक्ष देऊन आमचं जर या मंदिराचं पुन्हा जीर्णोद्धार जर झालं तर या ठिकाणी पुन्हा देवाची महादेवाची शोभा वाढेल आणि भक्ती मार्गाला वाम मार्गाला लोक जाऊ नये म्हणून या जुन्या शिवशंकर मंदिराचं मंदिर व्हावा आणि कायमस्वरूपी या ठिकाणी सतत महाशिवरात्रीनिमित्त आम्ही कार्यक्रम आयोजित करतो. श्री क्षेत्र बिलवाडी सप्तशृंगीच्या कुशीत असलेले हे पुण्यभूमी पवित्र गाव आहे आणि ह्या गावामध्ये असं देवस्थान आहे तर 3000 वर्षापूर्वीचं हे मडपंथी राज्याचं हे जो योग होता तो आजपर्यंत टिकू राहिला. तसे नव्हे तर ह्या बिलवाडी गावी जेवढे भाविक आहेत किंवा इतर गावातून येणारे आहेत तर यांना हे मंदिराचं दर्शन घडावं आणि त्या दर्शनापासून एक त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावं ही एवढंच ग्रामस्थेच्या वतीनं मी विनंती करतो. आणि याच्यावर काहीतरी निधी मिळावी आणि हे मंदिराचं काम चांगलं व्हावं आणि ह्या महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये इथं असं योग यायला पाहिजे का साधू संतांचं नव्हे तर सर्व भाविकांचं वारकऱ्यांचं मनोरंजन व्हावं असं देवस्थान जागृत व्हावं आहेच ते पण ते अज्ञान बुद्धीनं आज आहे तर चांगलं जागृत व्हावं म्हणजे आम्हालाही काहीतरी त्याच्यातून लाभ मिळावं ही सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो. शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इमं हि नित्यमेव मुक्तमुत्तमोत्तमं स्तं पठन् स्फुरन् पुरन्नरो विशुद्धिमेति सन्ततम् हरे गुरो सुभक्तिमाशु याति नान्यथा गति विमोहनं हि देहिनां शंकरस्य चिन्तनम्. गाव कारभारी न जीवित
यः शम्भुपूजन परं पठति प्रदोषे तस्यै स्थिरामृतं गजेन्द्रतुरङ्गयुक्ता. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.